तर आपण आता कषाय बनवण्यासाठी रेसिपी बघतोय. कषाय बनवण्यासाठी एक मोठा कप भरून पाणी घेतलेलं आहे, मोठा मग भरून, साधारणतः 1 ग्लास, तर अर्धा ग्लास सॉरी. आता चमचा बघा, कषाय बनवण्यासाठी आपण हिला अगदी एक चमच्यापेक्षा थोडं, एका व्यक्तीसाठी 1 चमच्यापेक्षा कमी एवढं प्रमाण घ्यायचं आहे कषाय बनवण्यासाठी. आपण थोडंसं आणखी घेऊया, समृद्धी पण पिणार आहे कषाय. आणि ही जी पावडर क्रमांक 2 आहे, पावडर क्रमांक 2 आपण 2 चुकटी घेतलेली आहे, कारण पावसाळा चालू आहे, बाहेर खूप पाऊस चालू आहे. पावसाळ्यात ही पावडर तुम्ही घेतली तर तुम्हाला सर्दीच होणार नाही. त्याच्यानंतर बघा, तुळशीचे पानं, आपण तुळशीचे पानं घेतो आहे, एक 8 ते 10 तुळशीचे पानं आपण त्याच्यात टाकलेले आहे, तोडूनही टाकू शकता. हा आहे गवती चहा. गवती चहा आता समृद्धी कट करून त्याच्यात टाकणार आहे. कट करून टाक बेटा त्याच्यात. साधारणतः गवती चहाचे 2 पानं घ्यायचे आहे. हे पानं, आता माझा एक हात मोबाईलमध्ये अडकलेला आहे, आता दुसऱ्या हाताने मी ते पानं तोडतोय याच्यात टाकलेले. हे धुवून घे त्याला व्यवस्थित, स्वच्छ. तुळशीचे पानं धुतलेले, पण याचे कैची आणली का? हां, आता ती कैचीने कट करून टाकते गवती चहा. साधारणतः 2 व्यक्तीसाठी हा कषाय सफिशियंट आहे. गवती चहाचे 2 पानं तिने फोल्ड करून त्याच्यात टाकलेले आहे. त्याच्यानंतर हे तुळशीचे पानं पण आता ती तोडून टाकणार आहे याच्यात, कैचीनेच टाकणार. अशा प्रकारे. आणि आता आपल्याकडं जर तुमच्याकडं सुंठ नसेल, तुम्ही जर या पावडरमध्ये सुंठ टाकली नसेल, तर तुम्ही डायरेक्ट, तुम्ही याच्यात जर कधी हे टाकली नसेल तर याच्यात डायरेक्ट हे पण टाकू शकता तुम्ही, काय, आल्याचा छोटे छोटे तुकडे करून किंवा आलं किसून पण याच्यात टाकू शकता. आणि याला उकळताना जर कधी तुम्ही 1 कप पाणी टाकलं तर त्याला अर्ध होईपर्यंत उकळायचं आहे. हे वजन कमी करण्यासाठी, तुमची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, वात पित्त कफ दुरुस्त करण्यासाठी, पचनासाठी, पोट चांगलं साफ होण्यासाठी हा कषाय आपण रोज सकाळ आणि संध्याकाळ घ्यायचा आहे. फक्त उन्हाळ्यामध्ये पावडर क्रमांक 2 उन्हाळ्यामध्ये जास्त टाकायची नाही, किंवा पावडर क्रमांक 2 जी आहे ती टाकायचीच नाही किंवा कमी टाकायची आहे. 1 नंबर पावडरला काही प्रॉब्लेम नाही. 1 नंबर पावडरविषयी मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने याला गॅसवर ठेवून टाक, किसून टाक. थोडं आलं, सुंठ आमच्याकडं कमी होती म्हणून आता आलं डायरेक्ट ती किसून टाकते, आणि तो उकळून आता ती डायरेक्ट आपल्याला हा कषाय प्यायला देणार आहे. पावडर क्रमांक 1 धने बडीशेप जिरे ओवा. पावडर क्रमांक 2 मिरे लवंग दालचिनी, त्याच्यानंतर इलायची आणि खाता सोडा. 6 हे पावडर क्रमांक 2मध्ये आहे. सुंठ पावडर असेल तर आलं टाकायची गरज नाही, आणि आलं असेल तर सुंठ टाकायची गरज नाही. जर तुम्हाला ॲसिडिटी असेल तर ही पावडर कमी वापरा किंवा वापरू नका. या 1 नंबरच्या पावडरमध्ये गवती चहा, आलं आणि खाता सोडा डायरेक्ट टाकून तुम्ही ॲसिडिटीचे व्यक्ती डायरेक्टही कषाय बनवून घेऊ शकता. आता कषाय बनतोय तिकडं. कषाय उकळतोय आणि अतिशय सुगंध एकदम छान दरवळला आहे. आपण त्याच्यामध्ये गूळ पावडर पण टाकलेली, जगरी पावडर म्हणजे गूळ पावडर पण टाकलेली, तुम्ही पाहू शकता. एकदम साखरेसारखी पावडर आहे. थोडी महाग पडते, पण क्वालिटी पुढं, आपल्या आरोग्यापुढं महागाई काही जास्त मायने करत नाही. कारण गुळामध्ये आजकाल सगळ्यात जास्त रासायनिक प्रक्रिया करून गूळ बनवतात. हे एकदम ऑर्गॅनिक, बघा दिसतोय तुम्हाला, ऑर्गॅनिक आपल्याला हा गूळ आपण याच्यात वापरतोय कषायमध्ये. या पद्धतीने. जय गुरुदेव. बघा, तर एकूण एवढा वेळ परिश्रम घेतल्यानंतर असा गरमागरम, बाहेर पावसाचं वातावरण आहे, थोडीशी थंडी वाजत आहे, आणि एकदम बघा गरमागरम असा काढा, ज्याला आपण कषाय म्हणतो, हा तयार झालेला आहे. मी आता पिऊन बघतो काय त्याच्यात कमी जास्त झालं का, पिऊन बघतो. वा, अतिशय सुंदर झालेलं आहे. फक्त तुझ्यासाठी गूळ टाक त्याच्यात, थोडा गूळ कमी झालेला आहे, तुझ्यासाठी गूळ टाकून घे. मला
ठीक आहे. तर सर्दी तुम्हाला सतत होत असेल, वारंवार सर्दी होत असेल, शिंका येत असेल तर रोज घ्या. 15 दिवस 8 दिवस सतत घ्या आणि प्रमाण कमी करून रोज जरी चहाऐवजी तुम्ही हा घेतला तर तुमच्या आरोग्यासाठी हा अतिशय उपयुक्त आहे. 3 किलो वजन कमी होण्याची हमी मी देतो तुम्हाला. पोट साफ होण्याची समस्या कायमची दूर होऊन जाते. डायबिटीस असेल तर गूळ थोडा कमी टाका. अदरवाईज तुम्ही एका कपाला साधारणतः एवढ्या याला 2 सपाट चमचे गूळ तुम्हाला याच्यात अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि तुमच्या आवडीनुसार गोड बनवा, काही प्रॉब्लेम नाही. गुळाने वजन वाढत नाही, पण खूपही अति प्रमाणात घेऊ नका. एकदम सुंदर अशी रेसिपी कशाईची समृद्धीने बनवून आपल्याला दिलेली आहे. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. जय गुरुदेव. पुन्हा भेटूया. आरोग्य संवाद प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर करिता डॉक्टर राजू गोल्हार. मोबाईल नंबर आहे 99 22 31 55 55. जय गुरुदेव.